अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरु म्हणावे की स्वामी समर्थ म्हणावे की नृसिंह सरस्वती. औदुंबरकी कल्पतरू दिनदुःखितांचा कैवारू. श्री स्वामी कृपेची शक्ती अपार, माऊलीसोबत असल्याचा आधार. भीती कशाची जेव्हा दत्त उभे पाठीशी. जीवन आणि समाधी म्हणजे दत्तगुरूंची कुशी. आई पण तेच आणि वडीलही तेच, चराचरात वसणारे अदृश्य सांगातीही तेच. स्वामी म्हणतात, दिवस प्रत्येकाचा येतो, फक्त वेळेसोबत संघर्ष करण्याची तयारी ठेवा. आयुष्यात अनुभव येणे ही खूप गरजेचे असते, कारण अनुभवातून आपल्या हातून झालेली चूक तिथेच लवकर लक्षात येते. आयुष्यात जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा एका शब्दाने कुणी विचारत नाही, आणि एक वाईट गोष्ट घडली की लगेच विचारतात, आमच्याच बाबतीत का? माणसाच्या आयुष्यातील दुःख हे सुखाच्या आनंदाकरता फार महत्त्वाचे असतात. तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. हे विचारांचं सामर्थ्य आहे. परमात्म्याची साक्ष तर आत्म्यासाठी मोक्ष आहे. स्वामी बाळासाठी माय तर वासरासाठी गाय आहेत. स्वामी पाखरांसाठी आकाश तर दुःखितांसाठी प्रकाश आहेत. स्वामी माशांसाठी पाणी तर कोकिळांसाठी गाणी आहेत. स्वामी नभासाठी तारा तर जगासाठी वारा आहेत. स्वामी नास्तिकांसाठी प्रलय तर ग्रहांसाठी वलय आहेत. स्वामी का घाबरतात तुम्ही? दुष्टांसाठी लात तर भक्तांसाठी मदतीचा हात आहेत. स्वामी मनाची तगमग थांबवण्याचे शिकण्यासाठी श्री स्वामी समर्थ नामस्मरण सुरू करावे. स्वामी भक्ती हे मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन आहे. प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता काळजी आहेच, ती दूर करण्याची शक्ती नामस्मरणात आहे. भीती मुक्त होण्याचे संपूर्ण रहस्य हे समर्थ नामात आहे. याचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा. स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्याच क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते. मग जे जे घडते आहे ती स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायची आहे. आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा, त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवले आहे म्हणून धन्यवाद द्यायचे आहे. त्याच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते शिकायचे आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे. बघा, यश निश्चितच आहे. जमा करून ठेवायचंच असेल तर लोकांचे आशीर्वाद ठेवा, कुणाचा तळतळाट नाही. कारण धनसंपत्ती सोबत नेता येत नाही आणि तळतळाट सुखाने जगू देत नाही. जीवनामध्ये दोनच वाक्य लक्षात ठेवायची, मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा. दोन्हीमध्ये आपल्याला समाधान नक्कीच मिळणार. स्वामी आपली माऊली आहे. स्वामींनी आपल्याला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे अभय वचन दिलेले आहे. म्हणून जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या, मन काहीही नकारात्मक बोलू द्या, त्याला स्पष्ट सांगा की अरे मना, माझी स्वामी अनंत कोटी ब्रह्मांडाचे महाराज आहे. मी त्याचा बाळ आहे. त्यांनी मला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे अभय वचन दिलेले आहे. हे मना, तू कितीही नकारात्मक बडबड कर, पण मी संकटासमोर गुडघे टेकवणार नाही. हृदयात अनन्य भक्तीची भावना, अतूट अभेद्य श्रद्धेची भावना ठेवून आणि आपले प्रामाणिक कर्म करत राहणार आणि त्या संकटांना गुडघे टेकवण्यास भाग पाडणार. कारण मी स्वामींचा बाळ आहे. स्वामी माझी आई आहे. हे अनंता, मला माहीत नाही की माझे यापूर्वी किती जन्म झाले व पुढे किती होणार आहे, पण हे स्वामीराया, हा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात
तूच माझा सोबती आहे, तूच माझा मार्गदर्शक होता. हे दत्तात्रेया, मला मोक्ष नको, कारण तुझ्या भक्तीचा आनंदच न्यारा आहे. फक्त एकच विनंती आहे की हा प्रपंच करत असताना या मायेच्या दुनियात माझे मन जर भटकले तर पुन्हा तुझ्या चरणावर स्थिर ठेव आणि तुझे नाम माझ्या मुखात अखंड ठेव. स्वामी खूप परीक्षा घेतात असं आपण सहज बोलून जातो, परंतु स्वामींनी घेतलेली परीक्षा ही स्वामींनी दिलेली दीक्षाच असते, जी तुम्हाला प्रगल्भ आणि मजबूत बनवते. आजच्या जगाला स्वामी सांगत आहे की स्वतःच्या पुण्याईवर विश्वास ठेवा. या पुण्याईच्या शक्तीने तुम्हाला हवे असलेले फळ योग्य वेळी स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल. सागराचे पाणी कधी आटणार नाही आणि स्वामींची भक्ती कधी मिटणार नाही. हाच जन्म काय, 1000 जन्म झाले तरी हा स्वामी छंद सुटणार नाही. कितीही संकटे आली तरी स्वामी तुमचा हात आमच्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करताना सुद्धा श्री स्वामी समर्थ मंत्रच मुखात असावा. अनोळखी माणसे तर सोडाच, पण रक्ताची नातीसुद्धा संकटात आपली साथ सोडून देतात. अशा वेळी फक्त स्वामी आपल्या भक्ताच्या पाठीशी उभे राहतात. हे एक दिव्य सत्य आहे. स्वामीबद्दल सांगणारे आयुष्यात खूप भेटतील, पण ज्या दिवशी स्वामींवर प्रेम करणारा खरा कोणी स्वामी भक्त भेटेल, त्या दिवसापासून स्वामी भेटीचा दिवस फार दूर नसेल, हे मात्र नक्की आहे. सोन्यामध्ये ज्यावेळेस हिरा जोडवला जातो त्यावेळेस तो दागिना सोन्याचा नाही तर हिऱ्याचा बोलला जातो. तसंच हा देह पण माणसाचाच सोनं आहे आणि श्री स्वामींचे नामस्मरण हा हिरा आहे. या हिऱ्यामुळे जसे सोन्याचे मूल्य वाढले, तसेच श्री स्वामींच्या नामस्मरणामुळे या आपल्या देहाचे मूल्य वाढतेच. पिकलेले फळ हे 3 गुणांवरून ओळखले जाते. एक तर ते नरम होते, दुसरे ते अतिशय गोड लागते व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो. त्याप्रमाणे परिपक्व माणसाची ओळखसुद्धा 3 गोष्टीवरून करावी. प्रथम त्यात नम्रता असते, दुसरे त्याच्या बोलण्यात गोडवा असतो आणि तिसरे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो. आपल्या स्वामी महाराजांची कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही. प्रत्येक सेवेचे फळ स्वामी महाराज देतात. काही वेळेस उशीर होईल, पण सेवेचे फळ हे मिळणारच. निस्वार्थी वृत्तीने केलेली सेवा स्वामी माऊलींना खूप प्रिय असते. एकदा एका स्वामी भक्ताने अतिशय काकुळतेने विचारले, स्वामी, आपले अस्तित्व आम्ही कोठे शोधावे? त्यावर स्वामी म्हणाले, जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचात मी आहे. जो समाधानी आहे त्याच्या अंतकरणात मी आहे. जेथे मारुतीचे स्थान आहे तेथे मी आहे. जेथे अन्नदान आहे तेथे मी आहे. जेथे निस्वार्थी प्रेम आहे तेथे मी आहेच. पण जेथे सतत नामस्मरण चालते तेथे मी असतोच असतो. आपले स्वामी महाराज म्हणतात, तुम्ही कुठल्याही देवाची पूजा करा, सर्व रूपे माझीच आहेत. तुम्ही कुणाचीही भक्ती करा, ती मलाच मिळणार आहे. जशा सर्व नद्या सागराला मिळतात, तशा फक्त स्वरूप आणि नाम वेगळे आहे, पण तत्व एकाच आहे. जिथे हात जोडाल तिथे मूर्ती माझी असेल. ज्यांची कीर्ती गाल ती कीर्ती माझीच असेल आणि जेथे डोके ठेवाल तिथे चरणसुद्धा माझेच असतील. शिकवितो जो जगण्याचा सार, तोच तू एक आमचा आधार. तू शिकवितो आम्हा कसा करावा भवसागर पार. तुझविन नाही आमचा उद्धार. आयुष्यात पडते प्रश्न 1000, त्या प्रत्येक प्रश्नातून सोडवणारा तूच एक आमचा निर्धार. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.